सुप्रभात मित्रांनो. तर सकाळचे ऑलमोस्ट 10 वाजलेत. आपल्याला उठायला थोडं लेट झालं. काल रात्री 2-3 वाजेपर्यंत आपण गप्पा मारत बसलेलो आणि आता आपण जाणार आहोत ट्रेकिंग करायला. प्रॉपर्टीच्या बरोबर मागे ना एक ट्रेकिंग पॉईंट आहे, तर तिकडे जाऊन तुम्ही ट्रेकिंगही करू शकता. तर आता आपण ती ट्रेकिंग एक्सपिरियन्स करणार आहोत. त्याचबरोबर समोर जे स्ट्रॉबेरीचे फार्म दिसत आहेत किंवा मागच्या साईडला पण स्ट्रॉबेरीचे फार्म्स आहेत, तर आपण स्ट्रॉबेरीच्या फार्म्समध्ये जाऊन स्ट्रॉबेरी प्लग करणार आहोत. तर जर तुम्ही समोर बघितलं तर तिथे बघा स्ट्रॉबेरी प्लग करायचं काम सुरू आहे. सकाळपासून स्ट्रॉबेरी प्लग करतात लोक. हे काम कधी कधी दिवसभर पण सुरू असतं. तर तो एक्सपिरियन्स पण आपण घेणार आहोत. आणि स्विमिंग पूल आपल्याला राहिलं आहे. या स्विमिंग पूलमध्ये आपल्याला धमाल करायचे. त्याचबरोबर खाली मोठा स्विमिंग पूल आहे, तिथे जायचे. तर ते सगळं आता मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, आता आपण फायनली निघालेलो आहोत ट्रेकिंग करायला. आत्ताही जे वातावरण आहे हे खूप थंड आहे. थंडगार अशी हवा सुटलेली आहे. तिकडे वरती जायचं आहे आपल्याला. वरती त्याला वाट कशी आहे माहीत नाही आपल्याला, पण वाट असेल नक्कीच. घोडे वगैरे चरतायत वरती. वरतून आपल्याला व्ह्यू चांगला मिळेल समोरच्या व्हॅलीचा किंवा या हॉटेलचा. यांना बांधून ठेवलं इथे, प्रत्येकाला एका झाडाचे इथे. आणि जसं जसं वरती येत चाललं तसा व्ह्यू अजून वाढत चालला आहे. वरतून आपल्याला ऑलमोस्ट 360 डिग्री व्ह्यू मिळेल. आणि इथे तुम्हाला बघा अशा प्रकारे रोप क्लाइम्बिंग आहे. आपल्याला करता येईल का बघायला लागेल. तर आता मी प्रयत्न करत आहे रोप क्लाइम्बिंग करायचा. आपल्याला सवय नाही या गोष्टींची, तरी प्रयत्न करू. हो गया फायनली. पूर्ण ताकद हातामध्ये लावायला लागते. आता इथून वरती येस. वरती काय नाहीये, वरती दगड आहे फक्त. तिथून खाली उतरायला वाट शोधायला लागेल परत मला. तर आता मी तर वरती आलोय. आता कार्तिक प्रयत्न करतोय. वरतून व्ह्यू चांगला आहे, पण वरतून खाली उतरताना हालत खराब होते. नहीं, पूरा जो रस्सी पे दे, रस्सी टाइट पकड़. हाँ, रस्सी छोड़ना मत, कुछ भी हो जाए. ये आगे वाला गार्ड पकड़. हाँ, तू सोच मत, पूरा रस्सी पे ताकत लगा ना दोनों हाथ से. यस, कम ऑन. रस्सी छोड़ मत. रस्सी को खींच के ऊपर आ. हाँ सर संभाल, ऊपर खड़े रहते हैं.
तिथे जायचं त्या साईडला. नहीं हे पत्थर से वैसे जा सकते अपन. तो ये तू क्या इंस्टा 360 शॉट लेने? नहीं मत मत आएगा क्या उससे शॉट? क्योंकि वो क्या मालूम है क्या इधर से पैर स्लिप हो जाएगा ना. तर बघा अशा प्रकारे एवढ्यावरती आलो आहे आणि तिथे जाऊन आता उभं राहून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तुफानी, पण या तुफानीमध्ये सवय नसली तर काही होऊ शकतं. यो हा बघा आता आपण टॉपला आलेलो आहोत. ह्याच्यापेक्षा पण वरती आहे. तो मागचा जो स्टोन दिसतोय ना तो ह्याच्यापेक्षाही वरती आहे. आणि हा आत्ता व्ह्यू बघा तुम्ही. बघा कार्तिक तिकडे, हा बघा व्ह्यू कसला दिसतोय इथून. हे पूर्ण आपलं रेसॉर्ट आहे जिथे आपण थांबलो आहे. इथे सगळी फार्मिंग दिसते आणि इथे सगळी व्हॅली. माझं सजेशन राहील सकाळी अर्ली मॉर्निंग या, जेव्हा सूर्योदय होतो. 7-7:30 वाजेपर्यंत, 7:30 ते 7:30च्या दरम्यान. कारण तुम्हाला ह्या दिशेने सूर्योदय पण अनुभवायला मिळेल. कारण सूर्यास्त इथे होतो मागे जो आपण काल बघितला तो. आणि सुंदर अशी हवा सुटलेली आहे. इथे बसून ह्या सुंदर निसर्गाचा अनुभव घेत आहोत आपण. तर मंडळी आता सगळ्यात अवघड पार्ट म्हणजे परत खाली उतरायचा. तर आता आपण खूप रिलॅक्स केलं इथे. छान आहे. जर तुम्हाला इथे ट्रेकिंग करणं जमलं तर नक्की या. उगाच सिरीज नका घेऊ. कारण चढायचा पार्ट ठीक आहे पण उतरायचा पार्ट थोडा डिफिकल्ट आहे. तर आता आपण परत खाली उतरतोय आणि नंतर जाऊ आपण स्ट्रॉबेरीच्या फार्ममध्ये कोणत्या तरी आणि स्ट्रॉबेरी प्लक करूया. परत खाली उतरायचंय. कसा तरी उतरलोय. हा डिफिकल्ट पार्ट आहे इथे उतरायचा. या दगडावरून इथे खाली जायचा. चालू. कार्तिक सक्सेसफुली खाली उतरलाय. मी पण उतरलोय. म्हणजे एवढी भीती वाटत होती ना. आता खाली उतरायचंय. खरं सांगतोय आयुष्यातली पहिली रोप क्लाइम्बिंग केली ही. यस. कैमरा में बहुत नीचे ऐसा एकदम ऐसा लग रहा है इधर ही है उतरने का. हाँ ना. हाँ. और भाई साहब रिस्की भी उतना ही है. दे दे कैमरा दे दे. सब चालू है रिकॉर्डिंग. आता कार्तिकचा टर्न आहे. तुम्ही बोलाल काय एवढंच आहे, एवढे घाबरते आहेत. पण सवय नसली की होतं हे सगळं. दोनों हाथ से रस्सी पकड़. दोनों हाथ से. दोनों हाथ से. हाँ पूरा रस्सी पे प्रेशर डाल के नीचे पैर से उतर. हाँ बिंदास. क्या लग रहा है रे. ऐसे आ सकता है. हाँ तो तेरे हिसाब से आ. फिर एक हाथ से रस्सी पकड़, एक हाथ से पत्थर पकड़. उधर नहीं है गैप कार्तिक. तेरे को पहला राइट पैर नीचे करना पड़ेगा. आज एक्चुअल में हुआ कार्तिक कॉलिंग कार्तिक.
आलाय फायनली कार्तिक पण खाली. तर आता आपण जाऊया स्ट्रॉबेरीच्या फार्मवर. थ्रिलिंग होतं, ॲडव्हेंचरस होतं, पण एक चांगला एक्सपिरियन्स होता. आणि वरतून जो व्ह्यू होता तो मस्त होता. पण मजा आली मला खाली उतरताना. ॲक्च्युली मजा आली, थोडा कॉन्फिडन्स आलेला. तर आता आपण परत आलेलो आहोत हॉटेल रूमवर. आणि आता स्विमिंग पूलमध्ये कार्तिक उतरला आहे. पाणी बर्फासारखं थंड आहे, त्यामुळे माझी हिंमत होत नाही आहे. आणि मस्तपैकी इथे ज्यूस वगैरे आलेलं मला. तर हा इन्फिनिटी पूल आहे. म्हणजे जर तुम्ही त्या साईडला असं बघितलं तर पूर्ण इन्फिनिटी व्ह्यू मिळतो. तर अशा प्रकारे इन्फिनिटी पूल आहे. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत मोठ्या स्विमिंग पूलमध्ये. तर आता आपण चाललेलो आहोत मोठ्या स्विमिंग पूलकडे. बारका स्विमिंग पूल खूप थंड होता, बर्फासारखं पाणी होतं. तरी हे तिघं उतरलेत कसे कसे. आपली हिंमत नाही झाली ती. ह्या स्विमिंग पूलचे हे ते कसं आहे, ऊन आहे तर पाणी थोडं नॉर्मल असेल. तो गाइस अभी अपन नीचे आ चुके हैं एंड मेन स्विमिंग पूल जो है उसमें जाने वाले हैं. ऊपर का पानी तो तगड़ा वाला ठंडा था, पर यहाँ पे एक चमचा टापू के ऊपर डायरेक्ट टोटल भरा है. इतना ठंडा तो नहीं रहेगा ऐसा एक्सपेक्ट कर रहा हूँ मैं. और यहाँ पे तर मित्रांनो आता आपण एन्जॉय करणार आहोत स्विमिंग पूल. तर कार्तिक, किरण ऑलरेडी आता किरण उडी मारणार आहे. किरण उडी मार. किरण उडी मार, मार ना लवकर. अरे मार. स्विमिंग पूल असं नाही म्हणतो. हा पहिल्यांदा. नाही तर स्विमिंग पूल करत असतो. तर चला एन्जॉय करूया आता स्विमिंग पूल. तर आता आपली स्विमिंग पूलची धमाल झालेली आहे. आणि शेखर आणि कार्तिक आहेत तिथे. मी आणि किरण जाऊन आता रेडी होतो आहे. कारण आता इथून आपल्याला निघायचं आहे पोलादपूरला. तिथे भीमाची काठी करणार आहोत. रायगडला शक्य नाही होणार कारण 2 वाजलेत. रायगडला पोचता 3 तास लागतील. म्हणजे संध्याकाळ होईल, 5 वाजतील. त्यामुळे रायगड शक्य नाही. रायगड उद्या सकाळी करू. पण पोलादपूरला एक सुंदर अशी जागा आहे कुडपणला, भीमाची काठी. ती आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर मित्रांनो आता आपण फ्रेश झालेलो आहोत. आपण स्विमिंग पूल एन्जॉय केला, काल रात्री बार्बेक्यू एन्जॉय केला, इकडची नाईट एन्जॉय केली, हा व्ह्यू एन्जॉय केला. आणि आता आपण इथून जेवून चेकआउट करत आहोत. चेकआउट करायच्या पहिले मी सगळ्या तुम्हाला डिटेल्स देणार आहे. रूमचे टॅरिफ्स कसे आहेत, कशी बुकिंग करू शकता. लेकिन 1 सेकंड, अरे कहना क्या चाहते हो. मालकांचा नंबर आणि ह्या सगळ्या डिटेल्स. तर आता पहिलं आपण जेवून घेऊया आणि त्याच्यानंतर मग ह्या व्हिडिओची समाप्ती करूया. ओके, आपण आता व्हेज बिर्याणी आणि नॉनव्हेज सगळं नॉनव्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी मागवले. बोल. मी इकडं पाचघरीला. तर मित्रांनो फायनली इट्स टाईम टू चेकआउट. आता आपण निघत आहोत इथून. आणि मी तुम्हाला ह्या प्रॉपर्टीच्या पूर्ण डिटेल्स द्यायचा प्रयत्न केला. आपण ड्रोन शॉट्स घेतले, आपण ट्रेकिंग केली, सकाळी रोप क्लाइम्बिंग केली, सगळ्या गोष्टी एन्जॉय केल्या, स्विमिंग पूलमध्ये धमाल केली, तुम्हाला नाईटचेही ड्रोन शॉट्स दाखवले, रात्री ही प्रॉपर्टी किती सुंदर दिसते हे पण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. आणि जर तुम्हाला इथे यायचं आहे, स्टे घ्यायचं आहे, तर तुम्हाला जे टॅरिफ्स आहेत हे तुम्हाला 3,500 पासून 15,000पर्यंतचे टॅरिफ्स आहेत. वीकडेज आणि वीकेंड असे वेगवेगळे टॅरिफ्स असतील. आणि जे सीझन असतात म्हणजे क्रिसमस वेकेशन, दिवाळी वेकेशन किंवा जे समर वेकेशन असतं मुलांचं, त्यावेळी टॅरिफ्समध्ये फरक पडू शकतात. म्हणून जो नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे किंवा स्क्रीनवर देतो आहे तो स्वतः मालकांचा नंबर आहे. तर त्या नंबरवर फोन करून तुम्ही त्यांच्याशी कन्फर्म करा इथे यायच्या अगोदर की तुम्हाला काय टॅरिफ्स पडणार आहेत. तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग करू शकता. आणि इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित मिळणार आहेत. रूम्स क्लीन आहेत, टॉयलेट्स क्लीन आहेत, तुम्हाला इथे हायजीन मेंटेन केलं आहे बऱ्यापैकी. त्याचप्रकारे तुम्हाला इथे जेवणाची क्वालिटी ही उत्तम आहे. संध्याकाळी तुम्ही बार्बेक्यू एन्जॉय करू शकता आणि भरपूर काही एक्स्ट्रा पण फॅसिलिटीज आहेत तुम्हाला ज्या तुम्ही इथे अवेल करू शकता.
तर आपला जो पहिला भाग होता तो होता मुंबई गोवा हायवेची अपडेट. हा जो दुसरा भाग होता हा होता ह्या प्रॉपर्टीचा पूर्ण रिव्ह्यू किंवा ह्या प्रॉपर्टीचा स्टे कसा आहे त्याच्याबद्दल आपण तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. ह्या प्रॉपर्टीचे मालक हेही खूप जॉली आहेत, तुम्हाला त्यांची कंपनी आवडेल इथे आल्यानंतर. आणि आता आपण कंटिन्यू करतो आहे पोलादपूरकडे. पोलादपूरला एक स्पॉट आहे भीमाची काठी म्हणून, आपण तिथे जाणार आहोत. पावसाळ्यामध्ये अप्रतिम दृश्य असतात, पण आपल्याला आत्ता तिकडे एक्सप्लोर करायचं आहे, तर आपण ह्यावेळीची तुम्हाला दृश्य दाखवणार आहोत. तर ही सिरीज कंटिन्यू ठेवा, पुढचा भाग पण नक्की बघा. आता आपण घेत आहोत तुमचा निरोप ह्या प्रॉपर्टीवरून. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ कंटिन्यू ठेवा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईट सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर, बाय बाय.